पुतं मत्ति धनं मत्ति इति बालो विहयति अत्तहि अत्तनो नत्थि कुतो पुत्तं कुतो धनं। हे मनुष्या, ज्याला तू माझा पुत्र माझा पुत्र, माझे धन म्हणून समजत आहे, तुझे स्वतःचे शरीर तुझे नाही, तुझ्या स्वतःच्या शरीरावरच तुझी काही हुकूमत चालत नाही, तर कुठला पुत्र आणि कुठले धन? विश्ववंदनीय विश्व शांतीदूत, द लाईट ऑफ वर्ल्ड, या जगाचा प्रकाश, महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध देवानं पियदस्सी धम्मदायाद महान सम्राट अशोक, बोधिसत्व विश्वरत्न, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार पंचांग प्रणाम अभिवादन करून उपस्थित सर्वांनी डोळे उघडा. उपस्थित सर्व या येचगाव मुरदगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा, येचगाव मुरदगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा येथील श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका, बालक बालिका, आज या इकडेच थोडस महामाया बुद्ध विहारामध्ये, हे महामाया बुद्ध विहार, या महामाया बुद्ध विहारामध्ये जिला या महामाया बुद्ध विहारामध्ये येचगाव मुरदगाव या गावातील सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका, स्विच ऑफ करून ठेव, उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आज या महामाया बुद्ध विहार, जी महामाया, जिला रुक्मिणी देवी सुद्धा म्हटल्या जातं, महामाया, माया, महामाया, मायावती किंवा मायादेवी असंही म्हटल्या जातं. महा म्हणजे महान, मोठी, श्रेष्ठ, महान अशा महापुरुषाला जो 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणांनी परिपूर्ण असलेल्या अशा महामानवाला, महापुरुषाला जन्म देणारी अशी ही महामाता महामाया. ज्या महामायेला अशित मुनींनी जे सांगितलेलं होतं, जे भवितव्य सांगितलं होतं की हा नक्कीच सम्यक संबुद्ध होणार आहे, ज्यावेळी महामाया जग सोडून जाते तर त्यावेळी ती आपली बहीण महाप्रजापती गौतमीला जवळ बोलावते. महाप्रजापती गौतमी आणि महामाया ह्या दोघीही कोलीय वंशाच्या. या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कोळी लोक आहे, कोली लोक आहे, कोलीय लोक आहे, हे सर्व बुद्धाची आई महामायाचे वंशज आहे. तर ही महाप्रजापती पाशी ती आपलं बाळ सोपवत असते आणि तिला सांगते की माझ्या पश्चात तू त्याचा व्यवस्थितपणे सांभाळ करणार आहेस, मला खात्री आहे. म्हणून असं म्हटलं जातं, माय मरो पण मावशी जगो. आपला स्वतःचा महाप्रजापती गौतमी जिला नंद नावाचा बाळ झाला, त्या नंद नावाच्या बाळाला दाईकडे सोपवलं पालन पोषण करण्यासाठी. दाईच्या दुधावर तो जगला नंद नावाचा बाळ. पण आपल्या बहिणीचं जो मुलगा आहे सिद्धार्थ गौतम,
त्याला मात्र तिने रक्ताचं दूध करून पाणी पाजलं, दूध पाजलं, रक्ताचं दूध पाजलं. तर ही महाप्रजापती गौतमी तिच्या संगोपनामध्ये सिद्धार्थ गौतमाचं लालन पालन झालं, पालन पोषण झालं. तर महामाया सांगत आहे तिला जातेवेळी की अशित मुनीचे जी भवितव्य आहे ते नक्कीच ते खरं ठरणार आहे, ते नक्कीच सम्यक संबुद्ध बनणार आहे. हे बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. नक्कीच ते सम्यक संबुद्ध बनणार आहे. डोळे उघडा. तर ही महामाया नामकरणाच्या संध्याकाळी दिवशी ती सोडून जात असते. महामाया महान सम्राट अशोकांनी जेवढे काही 84,000 महास्तूप बांधले, साचीच्या स्तूपासारखे 84,000 स्तूप बांधले आणि 84,000 महाविहार बांधले. तर त्या 84,000 महास्तूपावर, 84,000 महाविहारांवर सम्राट अशोकांनी बुद्धाच्या आईचं, महामाया देवीचं, महामायेचं शिल्प, महामायेची मूर्ती 84,000 स्तूपांवर निर्माण केली. त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही साचीला जा, तुम्हाला तोरणद्वारावर, प्रवेशद्वारावर बुद्धाची आई कमळाच्या फुलामध्ये बसलेल्या पोझिशन मध्ये आहे आणि उभ्या पोझिशन मध्ये आहे. दोन बाजून 2 हत्ती कलशानं तिच्या अंगावर जल अभिषेक करत आहे, पाणी टाकत आहे. समजलं तुम्हाला? आता तिला लोकांनी महालक्ष्मी बनवलं आहे. समजलं? 1886 पासून हे, आता ते मी सांगणार नाही इतिहास. तर ही महामाया कोण आहे? तर म्हणजे 84,000 स्तूप. तर 84,000 स्तूपांवर, आता ते काही स्तूप नष्ट झाले म्हणून दिसत नाही. साचीच्या स्तूपावर ते तुम्हाला दिसते, भरहूतच्या स्तूपावरही तुम्हाला दिसते. भरहूत या शब्दावरूनच भारत शब्द तयार झाला. भारत हा शब्द साचीच्या स्तूपावर आहे. पाली शब्द आहे भारत, साचीच्या स्तूपावर आहे. इन्स्क्रिप्शन सापडलेला आहे, शिलालेख साचीच्या स्तूपावर लिहिला आहे भारत. भरहूत शब्दावरूनच भारत शब्दाचा अपभ्रंश झाला, ते भारत शब्द तयार झाला. भारत शब्द आणि भरहूत शब्द सारखेच आहे. तर या 84 महास्तूपावर भगवान बुद्धांच्या आईचं शिल्प, मूर्ती महान सम्राट अशोकांनी कोरलेली होती. या विहाराचं नाव महामाया आहे. आणि ही नागभूमी बुद्ध विहार आणि महामाया बुद्ध विहार अशी 2 बुद्ध विहार, भव्य दिव्य बुद्ध विहार आहे. कारण या भारताचा इतिहास प्राचीन काळातले, आपण बुद्धाच्या काळामध्ये नागवंशी लोकांनी बौद्ध धम्माचा अंगीकार केला होता. जो ग्रंथ सुजाताई भटकर आणि अशोक भटकर जे सांगलीचे आहे, त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. तुम्ही उपासक उपासिकांनी भोजन दान पारमिता संपन्न केली. तर ग्रंथाचं सतत 3 महिने पठन केलं. या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे, मुचलिंद नावाचा नागराजा आणि काल नावाचा नागराजा, हे 2 नागराजाचे नाव तर बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्येच आहे. काल नावाचा नागराजा, मुचलिंद नावाचा नागराजा. तर नाग लोकांनीच पहिल्यांदा बुद्ध धम्माचा अंगीकार केला, स्वीकार केला. नाग लोकच पहिल्यांदा बुद्ध धम्म संघाला शरण गेले. नाग लोकांनीच पूर्ण जम्बूद्वीप, पूर्ण जगामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला. वैशालीचा जो 3ऱ्या धम्म संगीतीचा जो राजा होता, काला अशोक, जो शिशुनाग वंशाचा काला अशोक नावाचा राजा. तर बुद्धाच्या काळापासूनच नागवंशी, नाग म्हणजे काय? नाग या शब्दाचा अर्थ होते हत्ती आणि हत्ती हे बुद्धाच्या जन्माचं प्रतीक आहे. नाग या शब्दाचा अर्थ हत्ती होते पालीमध्ये. नाग म्हणजे साप नाही होत, नाग म्हणजे हत्ती, हत्तीला नाग म्हटलं आहे. सुत्त पिटकामध्ये नाग सुत्त नावाचं एक सुत्तही आहे. तर हे आपण प्राचीन काळातले नागवंशी लोक आहोत, नागराचे आहो. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाच्या शब्दाच्या मागे एक नाव लागते, राव लागते का नाही? राव शब्द, राव.
आपण जे जे काही नावं असतात माणसाचे असे तसे वगैरे काय ह्यो राव थो राव आपण टाकतो का शिवाजीराव वगैरे असं तसं. राव म्हणजे काय होते? राव या शब्दाचा अर्थ होते राजा. आजही SC ST आणि OBC हे तीनही वंशज कसे आहे? नागवंशच आहे. हे नाग लोकच आहे. महार मराठा एकच आहे. महारांमध्ये आणि मराठांमध्ये नावं आणि आडनावं सारखीच आहे. SC ST OBC हे प्राचीन काळातले नागवंशी लोक, म्हणून त्यांच्या नावाच्या माग त्यांची राजेशाही तर गेली, पण त्यांच्या नावाच्या माग राव लेण्याची किंवा रावजी लेण्याची परंपरा आजही महाराष्ट्रामध्ये आहे. राव या शब्दाचा अर्थ होते राजा. राव या शब्दाचा अर्थ काय होते? राजा. तर प्राचीन काळामध्ये नाग लोकांनीच बौद्ध धम्माचा काय केलेला आहे? प्रचार केलेला आहे. आजची तारीख, कालची तारीख आणि उद्याची तारीख लय महत्वाची आहे आणि परवाची तारीख लय महत्वाची आहे. काल भीमराव कडालला, महाड नाशिक मुखेड पुण्याला भीमराव कडालला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कडालले म्हणजे त्यांनी घोषणा केली. कुठे? 13 ऑक्टोबर 1935 ला येवल्याला नाशिक जवळ तिथे घोषणा केली. नाशिकचा आणि बाबासाहेबाचा संबंध खूप जवळचा आहे. नाशिकचा आणि बाबासाहेबाचा. या नाशिकला बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. जास्त वर्ष चालला. बाबासाहेबांनी नाशिक जवळच आहे मुखेडचा सत्याग्रह. आणि हा तिसरा येवला बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सभा घेतली. मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. ही धर्मांतराची घोषणा बाबासाहेबांनी येवल्याला केली. ती तारीख आहे 13 ऑक्टोबर 1935. तिकडे तोंड करा त्याचं. 13 ऑक्टोबर 1935 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली. ती धर्मांतराची तो दिवस म्हणजे धर्मांतर घोषणा दिवस आहे. धर्मांतर घोषणा दिवस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला येवले मुक्कामी घोषणा केली आणि त्यांनी 21 वर्षानंतर 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 7 लाख अनुयायांना सोबत घेऊन ती शरण आणि पंचशील ग्रहण करून 22 प्रतिज्ञा त्यांनी घेऊन आजच्या दिवसाला, आजची तारीख आहे 14 ऑक्टोबर 1956. 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी हिंदू महार धर्माचा त्याग करून बुद्धाच्या धम्माची काय केली? दीक्षा घेतली. आजची तारीख आहे ती 14 ऑक्टोबर 1956. तर बाबासाहेब बोलले, मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. 21 म्हणजे 35 ला घोषणा केली आणि 21 वर्षानंतर 14 ऑक्टोबर 1956 ला आजच्या दिवसाला योगायोगानं अशोक विजयादशमी आली. तर बाबासाहेबांनी 21व्या प्रतिज्ञामध्ये म्हटलं, आजच्या दिवसाला आज माझा नवा जन्म होत आहे. चुकून माझा जन्म त्या हिंदू धर्मामध्ये झाला पण हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. आज 69 वर्ष होत आहे बाबासाहेबांच्या धम्मदीक्षा देऊन नागपूरला, चंद्रपूरला. रामू नको नाव काढू त्या पंढरपूरचं, मी तुझ्यासाठी असे हजारो पंढरपूर निर्माण करीन. त्या हजारो पंढरापुरापासून 2 पंढरपूर, नवे पंढरपूर, दीक्षाभूमी चंद्रपूर आणि दीक्षाभूमी नागपूर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवसाला 7 लाख लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आपल्याला बौद्ध बनवलं, आपलं बुद्ध धम्माशी नातं जोडलं. आपण प्राचीन काळातले नागवंशी लोक, बुद्धिस्टच लोक होतो. बाबासाहेबांनी आपल्या स्वधम्मामध्ये आपल्या घर वापसी केलेली आहे. कार्ल मार्क्स नावाचा एक व्यक्ती असा म्हणतो, बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथ वाचा म्हणते. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ हा चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा असेल तर त्याच्या जोडीला बुद्ध की कार्ल मार्क्स आणि क्रांती आणि प्रतिक्रांती हे ग्रंथ आपण वाचले पाहिजे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये म्हणतात बाबासाहेब. तर या ग्रंथामध्ये कार्ल मार्क्स असा म्हणतो, काय म्हणत आहे कार्ल मार्क्स, की धर्म ही अपूची गोळी आहे. धर्म काय आहे? अपूची गोळी आहे. अपू म्हणजे ते नशा आणत असते ना. धर्म काय आहे म्हणते कार्ल मार्क्स?
धर्म ही अफूची गोळी आहे असं कार्ल मार्क्सचं म्हणणं आहे. धर्म ही अफूची गोळी आहे, ती नशा आणते, आहे का नाही. दारूची नशा जेवढी घातक आहे, दारूची नशा घराची बर्बादी करते. आणि एखाद्या बाईला देवा धर्माची नशा असेल किंवा बाईले किंवा माणसाले देवा धर्माची नशा असेल तर देवा धर्माची नशा काय करते, घराची बर्बादी करते. दारूची नशा जेवढी घराची बर्बादी करते, तशीच देवा धर्माची नशा सुद्धा ही काय आहे, घातक आहे, लक्षात ठेवा. तर बाबासाहेबां म्हणजे कार्ल मार्क्स या ग्रंथामध्ये त्यांचं जग प्रसिद्ध वाक्य आहे, कार्ल मार्क्सचं विचारवंत, की तो म्हणतो धर्म ही अफूची गोळी आहे, पण धर्म ही अफूची गोळी असू शकते. आणि खरोखरच धर्म ही अफूचीच गोळी आहे. धर्म ही अफूची गोळी आहे असं कार्ल मार्क्स म्हणतो. हो, धर्म ही अफूची गोळी आहे. धर्म अफूची गोळी आहे, बुद्धाचा धम्म अफूची गोळी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्म नाही दिला, बुद्ध धम्म दिला. धर्म वेगळा असतो आणि धम्म वेगळा असतो. बुद्धाने त्याच्या धम्म ग्रंथामध्ये पहा, धम्म, अधम्म आणि सद्धम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली नाही, बुद्ध धम्माची दीक्षा दिली. ख्रिश्चन हा एक धर्म आहे, मुस्लिम हाही एक धर्म आहे, जैन हाही धर्म आहे, यहुदी हाही धर्म आहे, पारसी, शीख हेही धर्म आहेत. म्हणजे मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, यहुदी, पारसी, हिंदू हे सर्व धर्म आहेत, यांना धर्म म्हणतात. पण जगाच्या पाठीवर भगवान बुद्धाचा एकटा धम्म आहे, लक्षात घ्या. ख्रिश्चन धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, हिंदू धर्म आहे, यहुदी धर्म आहे, शीख धर्म आहे, जैन धर्म आहे. जगाच्या पाठीवर धर्म अनेक आहे, असतीलही, पण जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त एकटा बुद्धाचा धम्म आहे. धर्माचा संबंध ईश्वराशी, काल्पनिक ईश्वराशी, काल्पनिक आत्म्याशी, काल्पनिक पुनर्जन्माशी, काल्पनिक कर्म सिद्धांताशी ईश्वराचा. बाकी सर्व धर्म ईश्वराशी आणि आत्म्याशी संबंधित आहे. बुद्धाने काल्पनिक ईश्वर देवही नाकारला आणि काल्पनिक ईश्वर आत्माही नाकारला. बुद्ध धम्मामध्ये काल्पनिक ईश्वराला आणि काल्पनिक आत्म्याला अजिबात स्थान नाही. भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे मनुष्य आणि मनुष्याकडे असलेलं मन, लक्षात घ्या. धम्म म्हणजे काय तर नीती, आणि नीती म्हणजे काय तर धम्म. धम्म म्हणजे काय, जीवन जगण्याची योग्य पद्धत, जीवन जीने की कला, है का नाही. धम्म म्हणजेच काय, संकट काळी बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म आहे, लक्षात घ्या. म्हणून कार्ल मार्क्सने जरी म्हटलं असेल की धर्म ही अफूची गोळी आहे, धर्म अफूची गोळी असू शकते, पण बुद्धाचा धम्म अफूची गोळी नाही. भगवान बुद्धाचा धम्म माणसाला नशा गुंगी आणणारा नाही आहे. भगवान बुद्धाचा धम्म मनुष्याचे डोळे खोलणारा आहे, त्याला सम्यक दृष्टी प्रदान करते, त्याला आर्य सत्याचा बोध करून देते, त्याला सत्य काय असत्य काय, चांगलं काय वाईट काय, पाप काय पुण्य काय, कुशल काय अकुशल काय, याची तथागत भगवान बुद्ध ओळख करून देतात. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म हा सायंटिफिक आहे, वैज्ञानिक आहे, विज्ञानाशी सुसंगत आहे. विज्ञान या शब्दालाच बुद्धाने जन्म दिलाय. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. विज्ञान, आजचं विज्ञान, जेवढे जेवढे काही शोध या जगामध्ये विज्ञानानं लावलेले आहे, सायन्सनं लावलेले आहे. सायन्स बुद्धाचंच आहे, बुद्धापासूनच सायन्स या शब्दाला बुद्धानेच जन्म दिलेला आहे. विज्ञान या शब्दाला कार्य कारण भाव म्हणजे प्रातिथ्य समुत्पादाच्या आधारावरच या जगातले सर्व काही शोध लागलेले आहे. जसं या जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा समुदय आहे आणि या दुःखावरचा काय आहे, उपायही आहे. तर तसंच डॉक्टर लोकांनी तेच केलं, मेडिकल सायन्सनं काय केलं, या जगात रोग आहे, रोगाला काय आहे, कारण आहे, आणि या रोगावरचं काय, निवारण आहे. पण बुद्धाने मानसिक रोग, दोन रोग आहे, मानसिक आणि शारीरिक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, ज्या माणसामध्ये
ज्या मनुष्यामध्ये उत्साह नसेल, एकतर त्याचं मन रोगी असलं पाहिजे किंवा शरीर तरी रोगट असलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला आज माझा नवा जन्म होत आहे, हे बाबासाहेबांची भीम प्रतिज्ञा 7 लाख लोकांना आज बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यावेळी माईसाहेब आंबेडकर सुद्धा होत्या, आहे का नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जातीचा विनाश अनहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामधला थोड्या ओळी सांगतो. अनहिलेशन ऑफ कास्ट अत्यंत महत्वाचा ग्रंथ, अत्यंत महत्वाचा ग्रंथ. या भारताचं उज्ज्वल भवितव्य म्हणजे जातीचा विनाश हा ग्रंथ प्रत्येकाने वाचा. बाबासाहेब त्या ग्रंथामध्ये काही प्रश्न उपस्थित करतात. म्हणून बाबासाहेबांनी कार्ल मार्क्सला उत्तर देत असताना असे म्हटलं की मला धर्म हवा, परंतु धर्माच्या नावावर चाललेलं ढोंग नको. बाबासाहेबांचे वाक्य आहे कार्ल मार्क्स मधले. बाबासाहेब असंही म्हणतात की धर्माची आवश्यकता मनुष्याला आहे, धम्माची आवश्यकता आहे जीवनामध्ये. एकट्या माणसाला धम्माची आवश्यकता नाही, त्याला जंगलात जरी सोडून दिलं तर. पण 2 माणसं एकत्र आली किंवा 2 पेक्षा जास्तची माणसं एकत्र आली तर धम्माची आवश्यकता आहे. एका माणसानं दुसऱ्या माणसासोबत कसं वागलं पाहिजे, म्हणजे पत्नीनं पतीसोबत, पतीनं पत्नीसोबत, मित्रानं मित्रासोबत, मैत्रिणीनं मैत्रिणीसोबत, शेजाऱ्यानं शेजाऱ्यासोबत, या देशानं तर दुसऱ्या देशासोबत कसं वागायचं, त्यासाठी धम्माची आवश्यकता आहे. एकट्या माणसाला धम्माची गरज नाही. 2 किंवा त्यापेक्षा जास्त माणसं एकत्र आली तर धम्माची काय असते, गरज असते. या जगातील समाज स्वास्थ्य टिकून राहावं यासाठी धम्माची गरज आहे. खा प्या मजा करा असा धम्म नाही शिकवत, है की नाही. तर या जगामध्ये 2 प्रकारची माणसं आहे म्हणतात भगवान बुद्ध. 2 प्रकारची माणसं. एक मनुष्य असा आहे की तो असा समजत आहे की माझा जो मनुष्य म्हणून जन्म झाला तर हा जन्म म्हणजे 2 प्रकारची माणसं. एक माणूस असा विचार करते जन्माला आलेला, मला जो मनुष्य रूपी हा जन्म मिळाला तर तो फक्त खा प्या मजा करासाठीच भेटला. पण एक मनुष्य असाही आहे म्हणते की हा जो मला मनुष्य जन्म प्राप्त झाला तर हा मनुष्य जन्म दुसऱ्यासाठीही झालेला आहे, समाजासाठी, इतरांच्या हितासुखासाठी, झिजण्यासाठी. म्हणून आज धम्मक्रांतीचा दिवस आहे. धम्मक्रांती म्हणजे काय, या जगाची पुनरावृत्ती. हे धम्मक्रांतीचेच परिणाम आहे की आपल्या अंगावर चांगले कपडे आले, दागदागिने आले, छान भोजन, छान घर, चांगल्या लोकांमध्ये तुमच्यासोबत दुसऱ्या समाजाचे लोक मानानं जयभीम घेताय, नमस्कार घेताय, तुम्हाला मांडीला मांडी लावून जेवत आहे. काही लोक म्हणते ना, बौद्ध लोकांपेक्षा, बौद्ध समाजापेक्षा दुसऱ्या समाजातले लोक आम्हाला लय मान देतात. तर ह्यो मानही तुम्हाला बाबासाहेबांमुळेच भेटला, है का नाही. बाबासाहेबांमुळेच तुम्हाला तो सन्मान प्राप्त झाला, तुम्ही मांडीला मांडी लावून जेवता. तर बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचाच हा परिणाम आहे की आपल्या जीवनामध्ये बदल झालेला आहे. तर मी जातीचा विनाश या ग्रंथाच्या थोड्या ओळी सांगतो आणि थांबतो. तर बाबासाहेबांनी अनहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले आहे. कोणते? एखाद्या मुस्लिम माणसाला असं विचारा की तू मुस्लिम कसा आहे, तू मुस्लिम कसा बा. तर तो मुस्लिम बांधव असा उत्तर देईल की मी दररोज 5 वेळा मस्जिदीमध्ये नमाज पडायला जातो म्हणून मुस्लिम आहो. त्याचं उत्तर बरोबर आहे. तू मुस्लिम कसा आहे आणखी विचारा म्हणते की तू मुस्लिम कसा आहे. तर तो मुस्लिम बांधव असा विचार म्हणजे तो उत्तर देईन त्याला की त्या पवित्र उर्दू, फारसी आणि अरबी भाषेमध्ये लिहिलेले जे कुराण आहे, अल्लाह मोहम्मद पैगंबर साहेबाचं जे कुराण आहे, त्या कुराणातल्या ग्रंथातल्या प्रत्येक शब्दांवर माझा काय आहे, विश्वास आहे. ते कुराण मी वाचतो, त्या कुराणातल्या प्रत्येक शब्दांवर माझा काय आहे, त्या ग्रंथावर आमचा विश्वास आहे. म्हणून मी कोण आहे, मुस्लिम आहे. त्या मुस्लिम बांधवाला आणखी असं विचारा म्हणते की तू मुस्लिम कसा. तर तो म्हणेल की मी 5 वेळा नमाज पडायला जातो, मी त्या पवित्र कुराण ग्रंथावर विश्वास ठेवतो, मी अल्लाह त्या मोहम्मद पैगंबराशिवाय अन्य कुणालाही मानत नाही, कुणालाही शरण जात नाही, कुणालाही नमाज पडत
नाही. मी अल्लाह मोहम्मद पैगंबराशिवाय अन्य कुणालाही शरण जात नाही, असं त्याचं उत्तर आहे. त्याचं उत्तर बराबर आहे. म्हणून मी मुस्लिम आहो, हे सर्व करतो म्हणून मी मुस्लिम आहो. एखाद्या ख्रिश्चन बांधवाला विचारा की तू ख्रिश्चन कसा आहे, तर तोही उत्तर देईल की माझा येशू ख्रिस्तावर पुरेपूर विश्वास आहे. येशूनं लिहिलेल्या त्या पवित्र बायबलवर माझा पुरेपूर विश्वास आहे. मी दर रविवारी चर्च मध्ये जातो, गिरिजा घर मध्ये जातो आणि येशूच्या पवित्र त्या बायबलातल्या प्रत्येक शब्दांवर माझा काय आहे? विश्वास आहे. मी चर्चला सोडून, येशू ख्रिस्ताला सोडून, त्या क्रूसला सोडून मी अन्य मंदिरात जात नाही, इकडे तिकडे भटकत नाही, म्हणून मी ख्रिश्चन आहो. त्याचंही उत्तर बरोबर आहे. पण हाच प्रश्न एखाद्या हिंदू बांधवाला विचारा म्हणते बाबासाहेब की तू हिंदू कसा, तर त्याला त्याचं सरळ सरळ उत्तर देता येणार नाही. काही हिंदू लोक मुस्लिमांचे देव पुजतात दर्ग्याकडं, उदाहरणार्थ ताजुद्दीन बाबा, फरीदवाले बाबा आपल्याच विदर्भातले. काही लोक त्या पुलगावच्या शहानूरशाह बाबाकडे जाते. काही हिंदू लोक मुसलमानाचे दर्गे पूजत आहे, मुसलमानाचे ते मौलवी पूजत आहे, इकडे देवीची पूजा करत आहे, देवाची पूजा करत आहे. काही हिंदू लोक असे आहे का ते फक्त शंकरजीले देव मानते, दुसऱ्याले मानत नाही. काही लोक फक्त देवीलेच मानते, काही लोक अलान्या फलान्याच देवाले मानते, पूर्ण जणाला मानत नाही. त्याचे ग्रंथ तर विचारूच नका. 18 पुराण 4 वेद, कोणता त्याचा ग्रंथ हिंदूचा प्रमुख ग्रंथ सांगता येत नाही. हेच उत्तर तुम्ही ख्रिश्चनाला विचारा, त्याचे बराबर उत्तर राहील. मुस्लिमांना विचारा, त्याचं बराबर उत्तर आहे. परंतु हिंदूंचं मात्र तसं नाही आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, म्हणजे काही हिंदू बांधव त्या मुसलमानाच्या दर्ग्याकडे जातात, देवीची पूजा करतात, देवाची करतात, सगळंच करतात, मग हिंदू कसा? आता ही गोष्ट जरी बाबासाहेबांनी हिंदूंच्या संदर्भात जरी म्हटली असेल, परंतु आज 69 वर्ष होत आहे आज धम्मक्रांतीला. आमची लोक दर्ग्याकडे जाणारी आमचीच लोक आहे का नाही? काळाराम मंदिरामध्ये 10 वर्ष तो सत्याग्रह चालला कमी जास्त. तर 10 वर्षामध्ये त्या काळारामाच्या दर्शनासाठी नाही, देवदर्शनासाठी तो सत्याग्रह नव्हता. आम्हीही मनुष्य आहोत हे सिद्ध करायचं होतं. 10 वर्ष चालला तो सत्याग्रह. अमरावतीचा अंबादेवीचा मंदिराचा आहे सत्याग्रह 27ला, 29ला पर्वती मंदिर सत्याग्रह पुण्याचा. पण त्या मंदिरामध्ये तुम्हाला प्रवेश गेला नाही. तर का? तर तुम्ही अस्पृश्य आहात, महार आहात, आमचे देव विटाळतील, आमचं मंदिरही विटाळेल, म्हणून तुम्हाला काळाराम मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. आता तुम्हाला मंदिरात जाता येते कारण तुमच्या अंगावरचे कपडे बदलले. आता त्याईले येऊ दिवशा वाटते तुम्हाला. आता हे कवा, आता म्हणजे आता जायला लागले का नाही? आता तर तुम्हाला त्यांनी हाणाले पाहिजे ना. आता जसे त्या लोकांवर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये दाखवत होते, लाठी काठीनं बाबासाहेबांवर, आपल्या लोकांवर ते मारत होते का नाही, काठीनं वगैरे, दगड धोंड्यानं मारत होते का नाही? उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा, आहे का नाही? गोदा तेरी पडला लढला सैनिक माझा, आहे ना महाकवी वामनदादा कर्डकचं गाणं. तर दरवाजा काही उघडला नाही, आमचे देव वाटते, आमचं मंदिर वाटते. पण आता मात्र तुम्हाला ते मंदिरात उभे करतात, कारण आता तुमच्या अंगावर चांगले कपडे आले, है की नाही? आणि आता तुम्हाला बुद्ध धम्माकडे वळूही द्यायचं नाही. अरे हे लोक बाबासाहेबांनी यांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली, हे वळले नाही पाहिजे, म्हणून आता तुम्हाला ते मंदिरातही येऊ देतात. पण लक्षात ठेवा, शरीराचा विटाळ गेला, मनातला विटाळ तसाच कायम आहे. लक्षात घ्या, ते तर चालूच आहे ना. आता ब्राह्मण झाला कितीही भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकात श्रेष्ठ आहे की नाही? ब्राह्मण झाला कितीही भ्रष्ट तरी तो 3 लोकात श्रेष्ठ. एवढा मोठा 32 डिग्रीवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, टाय कोट बुटातला माणूस, बडोद्याला गेला, त्याचे बॅगा सगळं फेकफाक करून दिलं रस्त्यावर, बॅगा, कपडे, पुस्तकं रात्रीला फेकून दिलं. एवढा मोठ्या बॅरिस्टर माणसाचा अपमान आहे, तर तो सरन्यायाधीश भूषण गवायचं काय आहे? सावित्री आईला दगड फेकून मारले, शेण फेकून मारले, तर ते भूषण गवायचं काय? तुम्ही कितीही चांगले कपडे घाला, उच्च कपडे घाला, कितीही चांगले दागदागिने घाला, कितीही महालमाडीमध्ये राहा, चांगला मेकअप करा, तुम्ही ब्राह्मणासारखी साडी नेसा का कसे राहा, पण तुम्ही त्याच्या नजरेमध्ये महारच राहणार आहे. समजलं का? कारण ब्राह्मण झाला कितीही भ्रष्ट तरी तो 3 लोकात श्रेष्ठ आहे. बाबासाहेबाला तो अपमान भोगावा लागला, लहानपणी तर भोगलाच, पण टाय कोट बूट घालणाऱ्या 32 डिग्रीवाल्या माणसाला
भोगावं लागलं तर आपली काय मोठी गोष्ट आहे. म्हणून जागे व्हा, जागृत व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय कसा करायचा, भारत बौद्धमय कसा करायचा या संदर्भात बाबासाहेबांनी 10 उद्दिष्ट दिली. भारत बौद्धमय कसा करायचा, तर याच्यासाठी बाबासाहेबांनी 10 उद्दिष्टे दिली. ती 10 उद्दिष्टे म्हणजे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा. भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत ती 10 उद्दिष्ट भिक्खूलाय लागू आहे, भिक्खुनीलाय लागू आहे, उपासकाला लागू आहे आणि उपासिकाला लागू आहे. भिक्खुनींनी, उपासकांनी, उपासिकांनी त्या 10 उद्दिष्टांवर चालून भारत बौद्धमय करायचा आहे. ते 10 उद्दिष्ट बाबासाहेबांनी तयार करून दे. त्या 10 उद्दिष्ट आणि भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न बाबासाहेबांनी या 3 संघटनेवरच टाकलेलं आहे. 3च संघटनेवर. एक म्हणजे भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. रिपब्लिकन केवळ हा राजकीय पक्ष नाही, तर तो एक बुद्धाची लोकशाही तत्व प्रणालीवर आधारित स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 बुद्धाच्या नैतिक मूल्यांवर भारत उभा करणं म्हणजेच बौद्धमय भारत होय, प्रबुद्ध भारत होय, धम्म राज्य होय. समजलं का? जगातल्या कुठल्याच माणसावर एवढी जबाबदारी देऊन गेले नाही बाबासाहेब. आजच्या दिवसाला बाबासाहेब म्हणतात, 15 ऑक्टोबरला म्हणतात की पोटाचे पाईक बनू नका. 15 ऑक्टोबरच्या भाषणात नागपूरला, पोटाचे पाईक बनू नका. आपल्या कमाईतील 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी दान करा. उत्तम रीतीने धम्म पाळा. घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. केवळ बुद्ध धम्मच पाळा, इतर काही नाही. तर या 3 संघटनेच्याच भरोशावर भारत बौद्धमय होऊ शकते. ह्या 3 संघटना म्हणजे सगळ्याच लोकांनी, भिक्खू, भिक्खुणी, उपासक, उपासक लोकांनी एकाच या 3ही संघटनेच्या छायेखाली याचं. प्रत्येकाने या 3 संघटनेचं सदस्य असलं पाहिजे. भारतीय बौद्ध महासभा, मी जरी का असेना चिवर जरी घेतलं असेल तरी, आहे का नाही. तर भिक्खू, भिक्खुनी, उपासक, उपासिकांनी, जे लोक बाबासाहेबांचे अनुयायी आहे, बाबासाहेब म्हणतात मला भक्त नको, अनुयायी पाहिजे. मला भक्त नकोत, अनुयायी पाहिजे. प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजे. मला धर्म हवा, पण धर्माच्या नावावर चाललेलं ढोंग नको. हे बाबासाहेबांचे वाक्य आहे. तर म्हणून भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या 3ही संघटनेला बाबासाहेबांनी जन्म दिला. या 3 संघटनेमध्ये काम केल्यानं, प्रत्येकाने काम केल्यानं भारत बौद्धमय होणार. बौद्ध धम्माने जगाचा उद्धार होणार आहे, हे मी निक्षून सांगतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आजच्या दिवसाला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली. तर या ठिकाणी या महामाया बुद्ध विहार, एजगाव, मुरदगाव या परिसरातील आयुष्यमती सुजाताई भटकर आणि त्यांचा सर्व उपासिका संघ आणि अशोक बाबा भटकर यांनी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये केशव बाबा खरतकर आणि सर्व उपासक उपासिकांचं मी या ठिकाणी सर्वांप्रती मंगलाची कामना करतो. आणि या धम्म क्रांती दिनाच्या, धम्म दीक्षा दिनाच्या सर्वांना सदिच्छा देतो. सर्वांप्रती मंगलाची कामना करतो. नमो बुद्धाय आणि जय भीम. चला. नाही आहे, तुम्ही स्वतः, मला जायचं आहे तेव्हा त्या आईने फोन केला.